मोठे मालक, हे बुकिंगचे डिटेल्स आणि ह्यामध्ये दोघांचे फ्लाईटचे तिकीट्स पण आहेत आणि बाकीचे लोकेशन डिटेल्स आहेत ना, मी मोबाईलवर पाठवतो तुम्हाला. सगळं झालंय, दोघे निघू शकतात. शिवानी, तुझा हा नवरा खरंच माझ्या मुलाची सगळी कर्तव्य पार पाडतो. त्याच्यामुळे माझी केवढी कामं सोपी होतात नेहमी. एक मिनिट, हे थोडे पैसे अहो, ठेव. हे काय करताय? तू ठेव आधी, घे. हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही माझं काम केलं म्हणून नाही देत आहे. खूप दिवस झाले तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं. तुम्हाला काय आवडेल हे मला कसं कळणार? आणि मी तुमच्यासाठी शॉपिंग कुठे करत बसणार ना? तर हे पैसे ठेवा, तुम्हाला जे आवडेल ते घ्या. हो पण मोठी मालक, खरंच याची काही गरज नाहीये. ठेव बाळा, माझा आशीर्वाद समजून ठेव. आणि ओंकार, हे पकड. हे कशासाठी? अधिपती आणि अक्षरासाठी तुम्हाला शॉपिंग करायचं आहे. काय त्या दोघांना तर वेळ नाही मिळणार. इथली कामं आहेत, त्यांचं आवरणं यातच ते असणार. तर तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी घ्या, त्यांना जे लागेल ते. तुम्हाला ठिकाण पण माहिती आहे. तर अक्षरासाठी तू काहीतरी शॉपिंग कर आणि तू अधिपतीचं बघ. बघते मी. वहिनींना जे काही लागेल ते सगळं घेते. आणि मी अधिपतीला घेऊन जातो शॉपिंगला. येऊ मी? गॉड ब्लेस. हे बघा, यो जगाचा नकाशा काय. कुठे जायचं तुम्ही सांगा. तुम्ही फक्त बोट ठेवा, त्या ठिकाणी आपण जाऊया. बघा, अहो काही गरज नाही याची. गरज कशी काय नाही. अहो परत आणि बुकिंग मिळणार नाही बरं का. पावसा पाण्याचे दिवस आहेत. लय हौशी लोक असतात जगभरातली, लय फिरायला जातात इकडे तिकडे कुठं कुठं. तसं नाही, मी म्हणते आपण हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. आपण नाही करणार तर कोण करणार मग? बाबा, अहो खरंच बाबा सगळं करणार आहेत. फ्लाईटचं बुकिंग, हॉटेलचं बुकिंग, डेस्टिनेशन, कधी जायचं, कसं जायचं, सगळं ते ठरवणार आहे. ते फक्त सांगणार आपण कुठे जायचं आणि तिकडे आपण जायचं. त्यांच्या मदतीची काय गरज नाही बरं का आपल्याला. आपल्याच नाही जायचं ना. मग आपलं आपण करूया की काय बुकिंग फिकिंग करायचं ते. त्यांनी जर कुणीकडे बुकिंग करून ठेवलं असेल ना, त्या ठिकाणी मी काही येणार नाही सांगून हो, ठेवतो. असं काय करताय तुम्ही? मोडता का घालताय? बिचारे एवढा पुढाकार घेऊन सगळं करतायत आपल्यासाठी. आता असं कसं जाऊन मी त्यांना सांगू काही करू नका म्हणून? आणि माझ्या एकटीसाठी नाही करत आहेत, आपल्या दोघांसाठी करतायत ना ते. नाही काय ते वडील आहेत तुमचे, जरा तरी रिस्पेक्ट द्या त्यांना. काय नाही, याचं तेवढा रिस्पेक्ट लय झाला त्या माणसाला. आपल्याला जायचं नव्हतं, त्याचं प्लॅनिंग आपणच करायचं. अधिपती ऐका ऐका, शांत ऐका. माझी खरंच इच्छा आहे बाहेर जायची. बाबा फक्त सपोर्ट करतायत. आणि मला सांगा, तुमच्या आईसाहेबांनी सांगितलं म्हणून जसे आपण 10 दिवस बाहेर राहिलो, त्यांनी सांगितलं तसंच राहिलो. तसं तुमचे वडील म्हणतात म्हणून एक 3-4 दिवस आपण कुठे गेलो तर काय हरकत आहे? आणि तुमचे वडीलच आहेत ना, घरातलाच माणूस आहे. परके आहेत का ते? कोण शत्रू आहेत का? आपल्यासाठी करतायत ते अधिपती. तुम्ही तुमच्या बाबांना म्हणता ते दुजाभाव करतात म्हणून. तुम्ही काय करताय? मॅडमना एक नाही आणि त्यांना एक नाही असं करणार आहात? असे वागणार आहात त्यांच्याशी? मी ना बरोबर पॉइंटात पकडता बघा. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं करूया. त्यांच्यामुळे आपल्याला कशाला वादावत. हां, आता कसं समजूतदारपणा दाखवलात. थँक्यू. असाच आमच्या बानं बी दाखवावा अशी आमची इच्छा असते. समजूतदारपणा, वादावादी करू नये, आमच्या आईसाहेबांनी समजून घ्यावं. त्यांच्या डोसक्यात शिरेल तर शब्द. जाऊ दे, तो विषय सोडून द्या. कवा निघायचं? मी तयार आहे बरं काय. अक्षरा, अरे या ना बाबा. अरे हे घे. सगळी तयारी झाली आहे. फ्लाईटचं बुकिंग झालंय, तिकीट आलंय आणि तिकडचं हॉटेलचं बुकिंग वगैरे सगळं झालंय. डिटेल्स याच्यामध्ये आहेत. बाबा, आता तरी सांगा ना, आम्ही कुठे जाणार आहोत? स्वतः बघ ना, त्याच्यात आहे सगळं. थँक्यू. थँक्यू सो मच बाबा, खरंच. थँक्यू? मला काय थँक्यू म्हणतेस? उलट मी तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. पहिल्यांदा काहीतरी ऐकताय माझं, स्वतःसाठी वेळ काढताय. आता तिकडे जा, खा प्या, मजा करा, फिरा, रिलॅक्स व्हा. आणखी एक महत्वाचं काम करा अक्षरा. तिथं गेल्यानंतर इथला विचार करू नका अजिबात. मी येऊ बाळा? हो. बघा ना, काय कमाल प्लॅनिंग केलं ना बाबांनी.
एकदम परफेक्ट, डायरेक्ट डिटेल्स आपल्या हातात दिले. कमाल आहे बाबांची खरंच. ढेकळ त्याच्यात काय डोसकं लागते. बर जाऊ दे ते जाऊ दे. आता मी जरा ओंक्याला फोन करून त्याला भेटून घेतो. फॅक्टरीला कामांचं नियोजन लावायला लागेल. परत मी नाही पुढं. हो ठीक आहे. आणि मला जाता जाता जरा शाळेत पण सोडा. फुलपगारे सरांशी रजेबद्दल बोलायचंय. आपल्या पॅकिंगही करावं लागेल, मार्केटमध्ये जायचंय, सगळीच कामं करू. माझ्या संग चला. ताई बघितलंस तू? अगं मोठ्या मालकांनी त्यांचं बुकिंग पिकिंग समद करून दिलंय आणि ते कुठल्या हॉटेलात राहणार आहेत त्याचं बी समद केलंय आणि हा लांब जायचं म्हणून इमानाचं बी केलंय. अगं ताई ती मास्तरीन बाई तर ते एखाद्या लहान पोराला लालीपॉप दिल्यावरती कसं हरकते पोरग तसं हरकल्या. आधिपतींचं तर काय सांगावं. मास्तरीन बाई जे बी सांगत्या ते समजा ऐकायलेत. नुसतं आपल्या नंदीबाईला वाणी मान डोलवायलेत. ताई अजून एक धोका आहे बर का. काय? अगं म्हणजे तसं नाही, मला असं वाटायलंय का आधिपत्य आणि मोठे मालक यांच्यामध्ये का नाही हळूहळू पटायलंय. म्हणजे मला असं वाटतंय हे मी सांगायला तुला. नाही तसलं काय होणार नाही. जवळ ते आमच्याशी चांगलं वागत नाही तवर अधिपती काही त्यांच्याशी चांगलं वागणार नाही. अगं ताई तसं नाही, पण मास्तरीन बाई बक्की ती का नाही काय करती, अधिपतीच का नाही मोठ्या मालकांविषयी चांगलं 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 सांगायचं. मग काय मला तर भ्या वाटायले बघ ताई. आणि हे जर असंच चालत राहिलं का नाही ताई, मला वाटतंय का अधिपतींच्या मनात का नाही वडिलांबद्दल प्रेम निर्माण होणार. ताई अगं काय तर कर ग. म्हणजे नाही म्हणजे मला माहित आहे मी तुला सांगितलेलं तुला आवडत नाही, पण तुलाही मानी आहेस बघ, मला माहित आहे हे समज. पण अगं काय करणार, मला तुला हे सांगायचंच होतं ना ताई. तू का नाही त्यांचं जाणं कॅन्सल होईल असं काहीतरी कर बघ. एकदा का त्यांचा संसार सुरू झाला का नाही तर आपल्याला हितनं जावं लागेल का ताई. दुर्गे तोंड बंद कर तुझं. सॉरी सॉरी ताई, म्हणजे मला माहित आहे मी हे समजा वाईट साईड बोलत्या. अगं पर तू बघ की काय चांगलं घडणच झालंय तर मी कसं चांगलं बोलू तू सांग बरं. ताई अगं हे आजूबाजूला काय चाललंय हे बघून का नाही माझा जीव घाबरा घुबरा होतोय का. ताई अगं त्यांचं पारड जड झालंय. हे बघ त्यांचं पारडं किती बी जड होऊ दे, एकटी भुवनेश्वरी त्यांना पुरून उरल. आणि आपलं पारडं कसं जड करायचं ते आम्हाला बरोबर माहित आहे. तुझं काम करून झालंय, आता आम्हाला आमचं काम करू दे. म्हणजे ताई तू काय करणार आहेस. निघ. वय अधिपती जायच्या आधी आम्हाला लवकरात लवकर काहीतरी हालचाल करावी लागल. बोला फुलपगारे, आज कशी काय आठवण झाली आमची. काही नाही मॅडम, ते जरा शाळेच्या ऍडमिशन्स बद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. नाही बोला तुम्ही, पण आम्ही काही शाळेच्या कामात जास्त लक्ष घालत नाही. नाही पण शाळा तुमचीच आहे ना, म्हटलं तुम्हाला सांगावं जरा. काय ना मॅडम की शाळा नुकतीच सुरू झाली आणि नवीन ऍडमिशन्स हे आले आहेत, पण अजून कोटा नाही पूर्ण झालेला. म्हणजे म्हणाव्यात एवढ्या ऍडमिशन्स आलेल्या नाही आहेत. मग आम्ही काय करायचं. नाही म्हणजे आपल्या शाळेची जराशी पब्लिसिटी करावी लागेल आणि काही वस्तूही आणायच्या आहेत शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या, त्यासाठी फंड्सही लागतीलच. हा आता कसं आलात मुद्द्यावर. एरवी काय तुम्ही आम्हाला फोन करत नाही, पण तुम्हाला फंड बिंड काय पाहिजे असले की बरोबर फोन करताय. काय फंड बिंड मिळायचं नाही आता. हो पण मॅडम माझं हे बघा फंड बिन काय नाही, आता फंड मिळायचं नाही म्हणजे नाही. तुम्हाला दिलेत तेवढे फंड त्याच्यात काय ते चालवा. मॅडम शाळा चालवायची म्हटल्यावरती असंच असतं. शाळेकडे नुसता व्यवसाय म्हणून बघून नाही चालत, एका प्रकारचं समाजकार्यच असतंय. आणि एकदा शाळा आहे म्हटल्यावरती मुलांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्याच लागतात आणि त्यासाठी फंड लागणारच. आणि म्हणून हे बघा तुम्हाला काय फंड बिन मिळायचे नाही. आधी जे काय दिलेलं आहे त्याच्यात काय चालवायचं ते चालवा. अहो बरं झालं अक्षरा तू आलीस, मी फोन करणारच होतो तुला. हा मी थोड्या वेगळ्या कामासाठी आले, पण तुम्ही सांगा ना तुम्ही फोन का करणार होता. अगं बऱ्याच गोष्टी डिस्कस करायच्या आहेत तुझ्या बरोबर. अच्छा काय झालं. अक्षरा
शाळेला फंड्स हवेत म्हणून मी मॅडमना फोन केला होता. मग काय म्हणाल्या त्या? नकार दिला त्यांनी. अच्छा, तुम्ही त्यांना सांगितलं का कशासाठी फंड्स हवे? काय ना, त्याने एकदम स्पष्ट नकारच दिल्यावर मी काय बोलणार. म्हणजे खरंच सांगतो की मला काय पुढे बोलताच आलं नाही. ठीक आहे, तुम्ही मला सांगा कशासाठी फंड्स हवेत ते. काय अक्षरा, आता शाळेत नवीन ऍडमिशन सुरू झालेले आहेत आणि सगळ्याच मुलांना काय फी भरणं परवडत आहे असं नाही. आणि आपल्या शाळेचं तत्व काय, आपण मेरिट बघून ऍडमिशन देतो, आर्थिक स्थिती बघून नाही. हा, आता हे आहे की अधिपतीमुळे अगोदरच अनेक मुलांचं मोफत शिक्षण होतंय. पण तरीही जी नवीन मुलं आलेली आहेत ना, त्यांच्यापैकी काही जणांना देखील फी माफी करता आली तर बरं होणार आहे. काय ना, मुलं हुशार आहेत, खरंच हुशार आहेत. आणि केवळ आई वडिलांना फी भरता येत नाही म्हणून मुलांचं शिक्षण बंद व्हावं हे योग्य वाटत नाही ना अक्षरा. नाही नाही, बरोबर आहे तुमचं सर. आणखी काही प्रॉब्लेम्स आहेत का? आणखी म्हणजे अजून मेंटेनन्सचा खर्च आहेच, अजून काही इक्विपमेंट लॅबसाठी घ्यायचे. आणि या मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर फीची गोष्ट सोड, साधी वह्या पुस्तकं घ्यायची देखील त्यांची ऐपत नाही. ठीक आहे सर, तुम्ही एक काम करा, ह्या सगळ्या मुलांची नावं मला पाठवा आणि अजून काही इक्विपमेंट हवं असेल, मेंटेनन्सची जी कामं आहेत त्या सगळ्या कामांची सुद्धा एक यादी करा आणि मला पाठवा. अगं पण तू काय करणार आहेस? मॅडमने एकदा स्पष्ट नकार दिलेला आहे. मी अधिपतींशी बोलते ना सर, मला खात्री आहे ते काहीतरी मार्ग काढतीलच. मी तुम्हाला शब्द देते सर, पैशाअभावी कुठल्याही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. थँक्यू ना, खरं सांगतो तुला, म्हणजे अक्षरा मला या गोष्टीचा खरंच खूप ताण आलेला होता. हो सर, थँक्यू काय म्हणताय तुम्ही? आपलीच शाळा आहे, आपल्याच शाळेसाठी करते ना मी. सॉरी, म्हणजे मी आपलं माझंच सगळं सांगत राहिलोय. तू कशासाठी आली होतीस? हा, ऍक्च्युली रजेचा अर्ज आहे सर. रजेचा अर्ज? हा, मला 4-5 दिवस रजा हवी आहे सर, मी लगेच परत येईन. कुठे बाहेर निघाल्यात की काय? हो, मी आणि अधिपती फिरायला चाललोय 4-5 दिवस. अरे वा, हॅपी जर्नी. थँक्यू. आणि अक्षरा, मी काय म्हणतो, पण ते कामाचंही जरा लक्षात ठेवा. मला हे समजतंय, म्हणजे तुम्ही फिरायला निघालात आणि मी आपलं माझ्याच कामाचं गाडं पुढे पुढे रेटतोय. पण काय करणार ना, की शाळा सुरू झाली आणि गरज आहे ना, शेवटी मुख्याध्यापक म्हणून माझी जबाबदारी आहे ना. अहो सर, असं का बोलताय तुम्ही? तुमची सिच्युएशन अगदी व्यवस्थित समजू शकते मी, तुम्ही काही काळजी करू नका, मी बोलते अधिपतींशी. थँक्यू. खरं सांगतो, मला खूप ताण आला होता या गोष्टीचा. हॅलो, हा बोला. काय झालं? बरं, ठीक आहे ठीक आहे, आले मी, लगेच आले. काय ग, काही प्रॉब्लेम? नाही नाही, मैत्रिणीचा फोन होता, बाहेर भेटायला बोलवलंय. आणि सर, तुम्ही प्लीज आता काळजी करू नका, अधिपतींशी मी बोलते, सगळं व्यवस्थित होईल. आता तू सांगितलंस म्हटल्यावरती माझं टेन्शनच गेलं. पुढचे 4-5 दिवस आता मी नसणार आहे, त्यामुळे फॅक्टरीच्या कामाकडे लक्ष द्यायला तू जायस. म्हणजे फोनवर असेनच मी, पण तरी तू जरा स्वतःहून जातीन लक्ष घाल. मी आहे ना भावा, तू काळजी करू नको. नाही, कसं आहे, आम्ही 10 दिवस बाहेर होतो आत्ताच, ती कामं बी पेंडिंग आहे, ती मी आता आल्यावर करणार. त्यामुळे आता लगेच नवीन काय महत्वाचं काम घेऊ, शक्यतो होल्डवर ठेव. डोंट वरी, तू इकडचा विचार सुद्धा करू नकोस. आणि हे सगळं मागे ठेवून आता तू निवांत आणि निश्चिंत मनाने जा, कळलं का? एन्जॉय कर, इकडची कामं बघायला आम्ही आहोत. तसं काही टेन्शन नाही म्हणा, तू आहेस, रव्या आहे. अहो, कुठे जायचंय ते तरी सांगा. चला वहिनी, काय उगाच घाई करताय? कर मला बिल. अरे अरे होम मिनिस्टर, तुम्ही कसं काय इकडे? पण तुम्ही कसे काय इकडे? अहो, मीच बोलवून घेतले त्यांना. अंतजा मारे. अच्छा, म्हणजे या दोघांचा काहीतरी प्लॅन दिसतोय. हो मग प्लॅनच होता ना. चला निघूया. अहो, पण कुठे कुठे जायचंय? अहो, आता तुम्ही हनीमूनला जाणार आहात ना, मग काही शॉपिंग करायला नको का? अहो अहो, पण म्हणजे शॉपिंग करायची काय गरज आहे? माझ्याकडे खूप साड्या आहेत, उगाच खर्च नको.
अहो मास्तरीन बाई, शाळेतल्या साड्या नेसून जाणार आहात का तुम्ही हनीमूनला? चला चला, काहीतरी वेगळी शॉपिंग करूयात आपण. चला. गेम केला सोड क्या सगळं दिसू भावा हे बघ. हे ओंक्या नको रे, हे असलं घालायची गावा सवय नाही, उगाच जोकरावानी वाटेल. मग हे बघ ना, हे भारी वाटतंय की. नको रे, हे मातीत मळल्याने वाटायला, कलर गेल्याने गंजल्याने. नको 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 हे नको. हे बघा वहिनी, हा रंग छान वाटतोय. अहो, हे असले कपडे मी नाही घालत हो. अहो घालत नाही म्हणून तर असे कपडे घालायचेत आता. वहिनी, असा चान्स परत मिळणार आहे का तुम्हाला? हो, काय चान्स, तुम्ही काय बोलताय? आणि हे असे कपडे मी घरात कसे घालू? अहो घरात कशाला घालायचे, तिकडे गेल्यावर घालायचे. हे दोन्ही ड्रेस मस्त दिसतील वहिनी तुमच्यावर. खूप छान कॅरी कराल तुम्ही. नाही हो, काय कॅरी वगैरे कसं आहे, मला ऑकवर्ड वाटेल हो खूप. नको. हो वहिनी, आधी ट्राय तर करा. आधीच काय नाही सांगताय तुम्ही? नाही नाही नाही, नको नको प्लीज, हे नको प्लीज. मग हा बघ, हा कसं वाटतोय? अरे बापरे, हो केवढा भडक आहे. बरं. मग हा बघा, हा कसं वाटतोय? खूपच शॉर्ट आहे हो. अहो पण छान वाटतोय ना. आपण ह्याच्या खाली जीन्स घालू. अहो वहिनी, जीन्स घातली तर काय उपयोग या ड्रेसचा? भावा, पॅन्ट आणि शर्ट मस्त वाटतंय. ओंक्या, लोक हसायला नको बरं हे घातल्यावर. हे परदेशात कोण ओळखतंय तुम्हाला? तुमच्याकडे बघून कोणाला हसायला वेळ आहे का? हा, तू मस्त एन्जॉय कर. इकडे जे करता नाही आलं ना, ते सगळं तिकडे जाऊन कर. ती बी आहे म्हणा. हाय हाय, हा? चान्स आहे. कर पॅक. पॅक पॅक करे लवकर घे. दादा, तो ड्रेस काढा. आणि हा सुद्धा काढा. वहिनी, हा ड्रेस बघा. हो, काही बोलू नका. आणि ऐका ना, हा एक please. ड्रेस. तुम्ही हे ड्रेस मी सिलेक्ट केलेत आणि हे घ्यायचेच आहेत. मी काही ऐकणार नाहीये तुमचं. आणि वहिनी, मला एक सांगा, तिकडे कोण बघायला येणार आहे तुम्हाला? हा, तुम्ही दोघंच असणार आहात ना? तुमचे विद्यार्थी येणार आहेत, फुलपगारे सर येणार आहेत का? अहो तुमचे घरचे सुद्धा नसणार आहेत तिकडे. तुम्ही दोघंच असणार आहात ना? आणि मला सांगा वहिनी, डेली रुटीन मधून तुम्ही बाहेर पडण्यासाठी चाललात ना तिकडे, मग तुम्ही रोजच्या कपड्यांमध्ये एकमेकांसमोर आला तर काही वेगळेपणा असणार आहे का? काहीतरी असू देत ना वेगळेपणा वहिनी. ठीक आहे, आता काय तुम्ही म्हणताय तसं करू. मी हे ड्रेस पॅक करते. ठीक आहे. 1 2 3 4 5. ए मित्रा, हे पॅक कर. भावा, झालं. झालं ना माझं सगळं. चल आता तुझ्यासाठी घेऊया. अरे मी कुठे फिरायला चाललोय, माझ्यासाठी नको काय? चल ओंक्या, परत परत येणं होत नाही. चल अरे रे, माझं कुठे मध्येच. ये तू. हे बघा वहिनी, हा ड्रेस कसा आहे? खूप छान कॅरी कराल. चला, बस झालं आमचं शॉपिंग. आता आपण तुमचं शॉपिंग करूया. माझं शॉप, अहो काय गरज आहे वहिनी? काही गरज नाहीये. मी तुमचं काहीही ऐकणार नाही. तुम्ही माझं ऐकलत का? अहो, मी कधी घालत नसलेले कपडे तुम्ही मला घ्यायला लावलेत आणि आता स्वतः मागे फिरताय. थांबा, मी काही ऐकणार नाहीये. मी डायरेक्ट दादा ऐका ना, तो पिंक टॉप काढा बरं जरा. थांबा तुम्ही जरा. अहो किती छान दिसेल हा कलर तुम्हाला. बघा. किती झाली? हे घ्या पैसे. अरे शहाणा का खोळा ठेव. तसं असतं तर मग आम्ही एवढी शॉपिंगच केली असते का? हो ना. अरे भावा, मी कुठे देणार आहे बिल? माझ्याकडे कुठे तेवढे पैसे? मग कशाला ठेव की मग. मोठ्या मालकाने दिलेत तुमच्या शॉपिंगसाठी. काय? हो, त्यांनीच सांगितलं होतं. तुम्ही दोघं काही शॉपिंग करणार नाही तर तुम्हा दोघांना शॉपिंगला घेऊन जायला. म्हणूनच आम्ही तुम्हाला घेऊन आलो. 4 वाजता सूर्यवंशी पण का नाही? अधिपती ऐका ना प्लीज. ऐका माझं, त्यांना आता देऊ दे बिल. आपण नंतर बोलूया. हा, द्या तुम्ही.
द्या पे. आणि आपण जाताना मार्केटमध्ये पण जाऊया, मला फळं घ्यायची. कर्माची फळं भोगतोय तेवढं बास नाही काय? आणि तिथं त्या देशात मिळतील की फळं. तपासणं कशाला काय घेऊन? मला आज काहीतरी स्पेशल बनवायचंय. नमस्कार सरकार. हा गोसावी, तुम्ही त्या फायली देऊन गेलता त्या आम्ही चाळल्या. त्या नवीन जागाचं काय करायचंय, काय म्हणलं तुम्ही ते? हो, ते फॅक्टरीच्या एक्सटेन्शनचं काम. हा हा, ते करायचंय ना व. आणि त्याच्यासाठी त्या पुढच्या हालचाली पण ठरवायच्यात ना व. हो, करायचंय, ते अर्जंट आहे. आणि ती मुंबईची काहीतरी टीम येणार आहे, त्यांची इन्व्हेस्टमेंट होणार आहे आपल्या कंपनीत. तर त्याचा पण काय निकाल लावायचा म्हणला होता तुम्ही, बरोबर? हो, त्याच्यावरती आपल्याला लवकरात लवकर डिसिजन घ्यावा लागेल. बरं, मग तुम्ही एक असं करा, तुम्ही या सगळ्या लोकांना बोलवा, मुंबईच्या टीमला बोलवा, वकिलांना बोलवा आणि त्यांना सगळ्यांना घेऊन आपल्या घरी या. समोरासमोर बसून काय तो निकाल लावू काय. सरकार पण अधिपती सरकार सुद्धा लागतील ना त्यावेळेला? हा, मग ते पण असतीलच की. म्हणून म्हणतोय तुम्ही त्यासनी घरी घेऊन या, म्हणजे आपण समोरासमोर बसून काय तो तुकडा पाडून टाकू. ओके सरकार. चला या घरी.